हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विधानी श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. ओम. आवाज गेलाय, आवाज येत नाहीये. थोडस ऐकून चालू आहे. नाही. बसू का? हो. थोडा टेक्निकल इश्यू आहे म्हणून उशीर होत त्या ठिकाणी. ओम आप्यायन्तु ममांगानी, वाक्प्राणचक्षु श्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि, सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम्. मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. देह सोमी पुष्ट, इंद्रिये कार्यालागी दष्ट, दश प्राण तेहि इष्ट मार्गी असोत. येथे जे जे जाणवे ते ब्रह्मची असे आघवे, तेची उपनिषद आळवे परोपरी. ते मज लागी मिळावे मजन तये सांडावे, ऐसे परस्परा असावे सामोरी सदा. उपनिषदी जे वर्णिले ते मज पाहिजे लाभले, मन आत्माकारी बिरले हेची हवे.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीशा मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादी, म्हणून पुनश्च आपणाला सुद्धा वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय उपनिषद सुरू आहे आणि या उपनिषदा अंतर्गत विषय आपला संबंध भाष्य सुरू आहे. संबंध भाष्यामधला काही भाग आपण बघितला होता. सुरुवातीला शांती मंत्र म्हटला. अतिशय सुंदर अशी तोड शांती मंत्राची आपल्या साधक वर्गामधल्या ज्येष्ठ साधिका लीलाताई यांनी मला करून पाठवली बघा, आणि त्याप्रमाणे म्हणण्याचा मी आज प्रयत्न केला. आणि त्यानंतर काकांनी त्याच्यावरचं जे भाष्य केलं आहे त्या ओव्या चारदा म्हटल्या. त्या म्हणण्याचं कारण एवढंच आहे की मला अधिक त्याचं नीट आकलन शांती पाठायचं व्हावं, आणि ज्याचा आपल्याला नेहमी सराव असतो त्या भाषेमध्ये जर ते आपल्याला नीट म्हणता आलं किंवा नीट समजलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्या संस्कारक्षम असे ते शब्द अंतःकरणावर कोरले जातात, आणि म्हणून मी मुद्दाम मराठीमध्ये पण तो म्हटला. पण लीलाताईंनी अतिशय सुंदर तोड करून पाठवली म्हणून ते मला शक्य झालं बघा. असो, विषयाकडे बघूया. आधीच थोडा उशीर झालेला आहे, विषय पण मोठा आहे. संबंध भाष्य. आता संबंध भाष्य ज्या वेळेला आपण अभ्यास करतोय तर कशासाठी याचा अभ्यास करायचा हा फार महत्वाचा भाग आहे. संबंध कोणाशी मला जोडायचा आहे. ठीक आहे, आचार्यांनी 8 प्रकरण जे आहे याच्यामधले त्या 8 प्रकरणामध्ये संपूर्णपणे कर्माचाच उहापोह केलेला आहे, आणि कर्माचा उहापोह केल्यानंतर कर्म ही अनित्य आहे हे स्पष्ट करून आले 8 अध्यायामध्ये. आम्ही त्या 8 अध्यायाचा अभ्यास पण केलेला नाहीये, आम्ही एकदम केनाला आलेला आहोत आणि 8 अध्याय आमचे झालेले नाही. मग कशाला संबंध भाषाचा अभ्यास करायचा असा काही लोकांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे. याची पूर्णपणे उकल झालेली आहे, पण तरी आज थोडक्यात उद्धृत करते की असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. परंतु आम्ही हे विसरतो की कर्माचे 8 अध्याय जरी शास्त्रामध्ये असले तरी ते 8ही अध्याय माझ्या अंतःकरणात असतात, माझ्या जीवनामध्ये असतात. म्हणजे कर्माची प्रतिष्ठा, कर्माचे अध्याय म्हणजे कर्माची प्रतिष्ठा, उपासनेची प्रतिष्ठा ह्या माझ्या जीवनामध्ये इतक्या सहजतेने असते की मला कळत सुद्धा नाही की आम्ही कर्माला प्राधान्य देतोय, कर्माची प्रतिष्ठा मांडतोय. आमच्या लक्षात सुद्धा येत नाही एवढी सहजता त्या कर्माला आलेली असते आणि उपासनेला आमच्या याच्यामध्ये आलेली असते. आणि जर आम्हाला ज्ञानाचा अधिकारी व्हायचं असेल, आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, आत्मज्ञानाशी ऐक्य जर आम्हाला पावायचं असेल, तो संबंध जर आम्हाला जोडायचा असेल, आत्मज्ञानाशी ऐक्य आणि संबंध जोडायचा असेल तर मी काय पद्धतीने स्वतःमध्ये परिवर्तन करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा मी त्याग करायला पाहिजे, तेव्हा मी यांच्याशी माझं ऐक्य होईल. मुलगी असते, लग्न ठरतं, आणि लग्न ठरल्यानंतर ज्या वेळेला 2 कुटुंबांचा संबंध प्रस्थापित होतो त्यावेळेला तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो की नाही. तिने जर त्याग न करता जर म्हटलं की मी ह्या घराची सून, मी या घराची सून, तर कोणी मान्य करेल का ही गोष्ट? नाही करणार, नुसतंच ते शाब्दिक होईल आणि फक्त शब्दाच्या स्तरावर राहील, प्रत्यक्ष होणार नाही. तर प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होण्यासाठी तिला तिच्या पहिल्या कुटुंबाचा नक्की त्याग करावा लागतो, आणि मग त्यानंतर ती ह्या कुटुंबाशी ऐक्य पावते. अगदी ह्याचप्रमाणे मला माझ्या ज्या काही कर्म आणि उपासनेमधल्या
ज्या काही माझ्या प्रतिष्ठा माझ्या अंतःकरणामध्ये आहे, जे माझं जीवन कर्म आणि उपासना अधिष्ठित आहे, त्याच्यावर आधारलेलं आहे, त्या सगळ्या माझ्या ज्या कर्म आणि उपासनेमध्ये ज्या प्रतिष्ठा आहे, ह्या जोपर्यंत अंतःकरणातून त्याचं महत्व कमी होत नाही, त्या जोपर्यंत त्या प्रतिष्ठा मांडण्याचं कमी होत नाही, तोपर्यंत आत्मज्ञानाशी माझा संबंध जोडला जात नाही. आणि हे आत्मज्ञान श्रुतीमध्ये असल्यामुळे, उपनिषदांमध्ये असल्यामुळे, या उपनिषदाशी संबंध जोडायचा असेल तर काय पद्धतीने मला विचार करावा लागेल? हा विचार करणं म्हणजे संबंध भाष्य आहे. का सांगते आज? कोणाचं याच्यामध्ये यानंतर कन्फ्युजन नको राहायला, संभ्रम नको राहायला की संबंध भाष्य काय आहे. आणि म्हणून हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी आचार्यांनी आम्हाला यावर सुंदर असे मुद्दे दिलेले आहेत. आणि काकांनी सुद्धा सुंदर अशी मांडणी केली आहे की ज्या मांडणीनी आमच्या अंतःकरणाची प्रतिष्ठा नक्की कमी होईल. सोडायला सांगितलेलं नाहीये, सोडायचं नाहीये, पण प्रतिष्ठा नक्की कमी करायची. त्याची सहज अगदी आपण कर्म करून जातो की आज काय आहे, कशाची गडबड आहे, सत्यनारायण घातलंय, का बरं? ठरवलं होतं मुलगा नोकरीला लागला की सत्यनारायण करेन. इतक्या सहजतेने आम्ही ही गोष्ट म्हणून देत असतो. अहो, आपल्याला जरी सगळं माहित असलं तरी मुलांसाठी करावं लागतं. म्हणजे मुलांच्या नावाखाली आपण आपल्या प्रतिष्ठेला बळकट करत असतो, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि इतकी खोलवर रुतून बसलेली ती कर्म आणि उपासनेची प्रतिष्ठा असते, तर त्याला आम्हाला समूळ ज्या वेळेला ती बाहेर निघेल, त्याच वेळेला या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान रुजेल. आणि हेच आम्हाला आचार्यांना सांगायचं आहे. म्हणून कर्मे आत्मा न दिवसे तरी कर्माचे का दिवसे, चित्त शुद्ध होय आपेसे म्हणून या. कर्माने आत्मज्ञान होत नसूनही एवढे कर्माचं विवेचन कशासाठी? मग एवढं कर्म आम्हाला का सांगितलंय? जरी आत्मज्ञान होत नाही, मग कर्म सोडून द्यायचं का? सोडून द्यायचं का कर्म? एवढं विवेचन कशासाठी कर्माचं सगळं केलेलं आहे, उपासनेचं केलेलं आहे? तर सोडायचं नाहीये, तर आम्हाला विहित कर्माचरण करायचं आहे. म्हणजे निष्काम कर्मयोग आमचा साधला गेला पाहिजे, निष्काम उपासना झाली पाहिजे, तरच आमचं चित्त हे शुद्ध होणार आहे. म्हणून आचार्यांनी सुरुवातीलाच आपल्याला 3 प्रकारच्या लोक सांगितलेले आहे की जे सकाम उपासना करतात त्यांना मिळणारी फळ, जे निष्काम उपासना करतात त्यांना मिळणार फळ, आणि जे आपल्या मनाने करतात त्यांना मिळाली फळ. असे 3 पद्धतीचे जीवाच्या प्रवृत्ती आचार्यांनी आम्हाला याआधी सांगितलेले आहे. आणि अशा पद्धतीचे 3 जीव जे आहेत, की तिसरा जीव जो असतो स्वाभाविक कर्म, त्यांना स्वाभाविक प्रवृत्ती आचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथे आपण थांबलेलो होतो की स्वाभाविक प्रवृत्तीनुसार म्हणजे स्वबुद्धीला प्रमाण मानून जे आम्ही कर्म करतो त्याला स्वाभाविक प्रवृत्ती असं म्हणतात. आणि यांनी शास्त्र निषिद्ध कर्म होतात. म्हणून शास्त्र निषिद्ध पण कर्म आम्ही करू नाही, सकाम कर्म पण करू नाही, आम्ही निष्काम कर्मयोगच आमच्याकडून झाला पाहिजे, असं आचार्यांनी आम्हाला आपल्याला इथपर्यंत आपण आलेलो होतो. आणि म्हणून निष्काम कर्मयोग जाणून नरदेहाचं महत्व लक्षात घ्यायचं. नरदेहामध्ये मनुष्य जीवनाचा अंतिम पुरुषार्थ कोणता असेल तो मोक्ष प्राप्ती आहे. म्हणजे याज्ञवल्क्य ऋषींनी सुद्धा मैत्रीला उपदेश करताना हेच म्हटले की आत्मावारे दृष्टत्व, श्रोतव्य, मंतव्य, द्रष्टव्य पण पाहिजे, श्रोतव्य पण पाहिजे, मंतव्य पण पाहिजे, निधिध्यासन पण पाहिजे, सगळंच हवं. ह्या सगळ्या अँगलनी ज्या वेळेला आम्ही अभ्यास करू त्याच वेळेला आत्मस्वरूपाचं दर्शन होणार आहे. यामधला एखादा जरी मुद्द्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं, ऐकावं कशाला लागतो, मनन कशाला करावं लागतो, आम्ही फक्त निधिध्यासनच करतो, तर असं होणार नाही. म्हणून ह्या सगळे मुद्दे सांगावे लागले. आत्मज्ञानाचे श्रवण करायचं, मनन आणि निधिध्यासन सुद्धा आम्हाला करावं लागेल.
म्हणजे आत्मकल्याणम एवं कर्तव्यम. बस, आत्मकल्याण हेच माझं कर्तव्य आहे. स्वस्वरूपाची प्राप्ती हेच मनुष्य जीवनाचं इति कर्तव्य आहे. असा आत्मज्ञान प्राप्त करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आणि आम्ही प्रयत्न त्या अनुषंगिक करतोय की नाही, त्या अनुषंगिक माझा कर्मयोग निष्काम होतोय की नाही, उपासना निष्काम होते की नाही, ह्याकडे अत्यंत बारकाईने आणि अत्यंत सावध राहून ह्या गोष्टी ज्या वेळेला मी आचरणात आणेन प्रत्यक्ष, त्याच वेळेला मी आत्मज्ञानासाठी वाटचाल करू शकेन. तोपर्यंत नाही. कारण काय? कारण प्रत्येक मनुष्याला आनंदाचा शोध आहे. आनंदाचा तो शोधक आहे, शांतीचा शोधक आहे. आपण म्हणतो की नाही, आता खूप झाला गोंधळ, कसं शांत बसावं असं वाटतं. असं आपण का म्हणतो? कारण मूळ प्रवृत्ती माझी शांततेची आहे म्हणून. मूळ प्रवृत्ती शांत स्वरूप असल्यामुळे, मी मूळचा शांत स्वरूप असल्यामुळे कुठेतरी मला शांतता हवी असते. आणि म्हणून या सगळ्या दुःखातून, प्रपंचाच्या पूर्ण दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. पक्क लक्षात ठेवायचं हो. काही काही गोष्टी अगदी इतका अभ्यास आपण करतोय. गीता 2 ते 2.5 वर्ष आपण ऐकलेली आहे. तत्पूर्वी अनेक ग्रंथाचा अभ्यास झालेला आहे. इथपर्यंत आमची वाटचाल येऊन ठेपलेली आहे. उपनिषदांचा अभ्यास सुरू आहे. श्रवण, आता स्वरूपाचं श्रवण जर आम्हाला करायचं असेल तर आता निश्चित लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याचं एकमेव साधन आत्मज्ञानच आहे, हे श्रुती सांगते. कशासाठी आत्मज्ञानाचं एवढं महत्व सांगणं चालू आहे? मला माझा संबंध ह्या ज्ञानाशी जोडायचा आहे. ह्या उपनिषदामध्ये जो पहिला प्रश्न आहे श्री गुरूंना विचारलेला, ह्या प्रश्नाशी मला माझी जुळवणूक करून घ्यायची. हा प्रश्न मला विचारावा वाटला पाहिजे. ती जिज्ञासा माझ्या अंतःकरणामध्ये तयार झाली पाहिजे. प्रश्नासाठी प्रश्न नाही. उपनिषदांनी हा प्रश्न विचारला म्हणून अभ्यासासाठी याचा अभ्यास करायचा नसून हा प्रश्न हा माझा झाला पाहिजे. पहिला प्रश्न हा माझा झाला पाहिजे. माझा केव्हा होईल? जेव्हा मी त्याच्याशी संबंध जोडेल तेव्हा तो माझा होईल की नाही. रोज भेटणारा माणूस असतो, रोज भेटणारी व्यक्ती असते, त्यांना आम्ही नुसतंच हसतो, बोलतो, हाय आणि बाय करतो. पण तो जवळ आमची, त्यांची आणि त्याची आणि आपली जवळीक केव्हा होते? ज्यावेळेला आम्ही काहीतरी संबंध त्यांच्याशी प्रस्थापित करतो. रोज हाय आणि बाय केल्यानंतर हळूच एक दिवस प्रश्न विचारतो, आपलं नाव काय, कुठले आपण, असं करता 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 मग कळतो की आपला आणि त्यांचा इंटरेस्ट एकच आहे. मग त्याच विषयावर बोलणं होतं. आणि असं करता करता मैत्रीत रूपांतर केव्हा होतं कळत नाही. आणि मग तो आपल्या घरचाच मेंबर बनून जातो. याला म्हणतात जवळीक. आणि मग त्याचा प्रश्न हा माझा प्रश्न होतो, त्याचं सुख, त्याचं दुःख माझं सुख दुःख होतं. याला म्हणतात आता हा माझा झाला. तर त्याप्रमाणे हा जो पहिला प्रश्न आहे हा माझा व्हायला पाहिजे. माझ्या अंतःकरणामध्ये ही आत्मज्ञानाची जिज्ञासा जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मला समजणार नाही आणि तो माझा होणार नाही. म्हणून संबंध भाष्याचा अभ्यास आहे की नाही महत्वाचा. नुसतं शास्त्र समजून घेण्याचे संबंध भाष्य आहे का? अजिबात नाही. म्हणून आत्मज्ञान हे एकमेव साधन आहे, हे आमच्या अंतःकरणाला आम्हाला पटावं. फार सुंदर उदाहरण दिलं आहे वेदांनी पण, की असं त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या चादरीप्रमाणे आकाशाची घडी घालू शकण्यास आम्ही जेव्हा समर्थ होऊ ना, आकाश असतो सगळ्यांना माहितीये, त्या आकाशाची घडी जर आम्हाला घालता आली चादरी सारखी सुंदर, म्हणजे दोन्ही टोकं मिळवता आले पाहिजे, चारी टोकं मिळवता आले पाहिजे, सगळे ते चारी 2 टोकं मिळवल्यानंतर मग 4 टोकं मिळवायचे, मग 8 टोकं, असे सुंदर व्यवस्थित घडी ज्यावेळेला आम्ही घालू शकू तेव्हा त्या क्षणाला त्यावेळी आम्ही परमात्मा स्वरूप न जाणताही दुःखातून बाहेर निघू, दुःखाचा अंत होईल.
अशक्य कोटीमधली गोष्ट शास्त्राने आमच्या समोर ठेवलीये. का ठेवलीये? कारण हे कधीच शक्य नाही आणि कोणालाच शक्य नाही इतकं आत्मज्ञानाचं महत्व सांगायला त्यांनी ह्या आम्हाला उदाहरण दिलेलं आहे. हे कधीच शक्य नाही. म्हणून आत्मज्ञानासाठी, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आत्मज्ञानच हवं. परमात्मा स्वरूपाला जाणायलाच हवं. ते न जाणताही आम्ही दुःखातून बाहेर पडू का? तर आपण त्याचं उत्तर आहे, हो नक्की पडाल, पण तुम्हाला आकाशाची घडी जर घालता आली की नाही चांदीसारखी, तेव्हा तुम्ही पडाल. तो म्हणतो की ही गोष्ट कधी शक्यच नाही बाबा, याच्यापेक्षा तर आत्मज्ञान मिळवणं सोपं आहे. आणि म्हणून अशक्य कोटीमधली उदाहरण आमच्या समोर त्यासाठी शास्त्राने ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला आत्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, कल्पांती सुद्धा शक्य नाही. आणि हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून ज्ञान ग्रहणासाठी प्रथम साधकाने मग काय करायला पाहिजे? आता एवढं आम्हाला आत्मज्ञानाचं महत्व पटलं ना, आम्हाला आकाशाचं अगदी अतिरेकाचं उदाहरण दिलं की दुसऱ्या श्लोकाचं उदाहरण घेऊन आत्मज्ञानाचं महत्व आपल्याला पटवून सांगितलंय ना, मग ह्यासाठी साधकांनी काय करायला पाहिजे? पहिले शास्त्र सांगताय, आचार्य सांगतात आहे की सगळ्यात पहिले आपलं मन योग्य अधिकारी बनवलं पाहिजे. संबंध प्रस्थापित करायचा असेल कशाशी? हो, आत्मस्वरूपाशी. तर जीवाचा प्राण सोडावाच लागेल. माहेर सोडावं लागेल तेव्हा सासरशी ऐक्य होईल की? व्यवहारातलं उदाहरण आहे. या ठिकाणी सासर सोडावं लागेल तेव्हा माहेर असते. नाथांच्या घरची म्हणतात की नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी परमार्थामध्ये हा प्रपंचाच्या अगदी उलटाच न्याय असतो. प्रपंचामध्ये माहेर सोडून सासरशी ऐक्य होतं. या ठिकाणी सासर सोडून माहेरशी ऐक्य करायचंय. हो, माझे माहेर पंढरी. माहेर पंढरीला माहेर करायचं असेल तर प्रपंचरूपी सासर सोडावंच लागेल. आणि त्यासाठी अंतःकरणामधले जे मलविक्षेप, जे दोष आहे, जो जीवदशा ज्यांनी प्रगट होते, प्रकर्षाने जीवदशा मल आणि विक्षेप यांनी प्रगट होते, ते मल आणि विक्षेप हे दोष आम्हाला नाहीसे करून चित्ताची शुद्धता आणि स्थिरता, महत्वाचं आहे, दोन्ही शब्द महत्वाचे, शुद्धही करायचंय आणि ते स्थिरही करायचंय, ही आम्हाला आधी प्राप्त केली पाहिजे. जर संबंध आम्हाला आत्म्याशी जोडायचा असेल तर, आणि त्यासाठी मग शुद्ध आणि स्थिर अंतःकरण जर करायचं असेल, मलविक्षेप जर दोष आमचे घालवायचे असतील, तर मग आम्हाला निष्काम कर्म केलंच पाहिजे, निष्काम उपासना केलीच पाहिजे. करत असलेली उपासना आमची निष्काम व्हावी. यानंतर करत असलेलं कर्म हे फार महत्व आहे. करत असलेला हा शब्द खूप महत्वाचा आहे. नाही तर मग आम्ही आजपासून परत कोणत्या कोणत्या उपासना निष्काम आहे याची शोध करायला सुरुवात करू. कारण आजच ताईंनी सांगितलंय, मग आता निष्काम उपासनेचा शोध नाही, आतापर्यंत करत असलेली उपासना आणि आतापर्यंत करत असलेलं कर्म आमचं यानंतर निष्काम कसं होईल. निष्काम झाल्यानंतर त्यांनीच आमचं चित्त शुद्ध होणार आहे. कर्म आचरिता विहित, काकांनी फार सुंदर सांगितलंय, देवता ज्ञाने समस्त. शुद्ध होय जे चित्त मुमुक्षु होय, तेच चित्त शुद्ध झाल्यानंतर मग त्या शुद्ध चित्तामध्ये मुमुक्षुत्व प्राप्त होतं. मुमुक्षुत्व प्राप्त होतं म्हणजे ज्यांचं अत्यंत शुद्ध असं अंतःकरण. आचार्यांनी पण हे सांगितले, पण आचार्यांनी सुद्धा या ठिकाणी हा मुद्दा, चौथा मुद्दा मांडताना आचार्याने म्हटलंय की ज्यांचं अंतःकरण अतिशय शुद्ध झालंय, सात्विक झालंय, विषयासक्ती रहित झालंय, निस्वार्थ वृत्तीने, निस्वार्थ असं जरी झालंय, आणि त्या वृत्तीने जर आम्ही कर्म आणि उपासनेचं अनुष्ठान जर करत असू, तर आमच्या अंतःकरणामध्ये विशेष संस्कार निर्माण होतात.
संस्कारांवर भर दिलेला आहे इथे. संस्कार विशेषोद्भवात विरक्तस्य प्रत्येकात्म विषया जिज्ञासा प्रवर्तते. काय आचार्यांची मांडणी पहा या ठिकाणी, की असं निष्काम वृत्तीच्या संस्काराने हे विशेष संस्कार अंतःकरणावर तयार होतात आणि आमचं चित्त शुद्ध होतं. म्हणजे करायचं म्हणून केलं का निष्काम कर्म नाही, संस्कार युक्त. एवढं महत्वाचा शब्द आम्हाला सांगितलं आचार्यांनी, संस्कार विशेषोद्भवात विरक्तस्य. आणि जितक्या प्रमाणात चित्त शुद्ध होईल तितक्या प्रमाणात वैराग्य उदयाला येईल. आणि म्हणून ह्या सगळ्या निष्काम कर्म उपासनेचा उद्देश चित्त शुद्ध आणि स्थिर होऊन आम्ही आत्मज्ञानाच्या जिज्ञासा जी आहे ती माझ्या अंतःकरणात तयार व्हायला पाहिजे. म्हणून वेदांनी कर्म आणि उपासनेचा आदेश जो दिला आहे हा भोगांसाठी नाही दिला, लक्षात ठेवा. अजिबात दिलेला नाहीये वेद भोगांसाठी. तर निष्काम कर्म, ते कर्म आणि उपासना निष्काम व्हावी, त्याचं अनुष्ठान व्हावं, हे वेदांचं प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन लक्षात जर आम्ही घेतलं तर निष्काम कर्मयोग हा आमच्याकडून सहज होईल. कारण कर्म केल्याशिवाय आम्ही एक क्षणभरही राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत कर्मकृत. एक क्षणभर सुद्धा आम्ही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग ते कर्म कसं करावं? योगा कर्म सुकौशल्य, कर्मांमधलं कौशल्य आम्ही लक्षात घ्यावा आणि योग साधावा. आणि कर्मामधलं कौशल्य निष्कामता हे आहे. बस. म्हणून निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानानेच ही आत्मजिज्ञासा अंतःकरणामध्ये तयार होणार आहे. म्हणून जिज्ञासा तयार होणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. नुसतं आम्हाला उपनिषद ऐकायला आवडतं हो, आणि कधी आम्ही ऐकलं नाही म्हणून ऐकून पाहतो, ह्यासाठी उपनिषद ऐकायचं नाही. तर माझ्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा तयार झाली आहे का, मला आत्मरूप व्हायचंय, मला ब्रह्मरूप व्हायचंय, म्हणून मला पहिले श्रवण करायला हवं. अमेरिकेला जायचंय म्हणून अमेरिकेचा मॅप पाहायला हवा, त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायला हवी, कारण मला जायचंय म्हणून. तसं मला आत्मरूप व्हायचंय म्हणून आत्मस्वरूपाची जिज्ञासा जाणून घेण्याची तळमळ माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, हे आचार्यांना आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून आचार्यांनी म्हणतात की आत्मवस्तूची जिज्ञासा दर्शवण्यासाठी प्रश्नोत्तर रूपाने श्रुती या ठिकाणी केनेशितम या पहिल्याच मंत्राने प्रारंभ करते. का बरं श्रुतींनी याचा प्रारंभ केला प्रश्नाने? आता हाही प्रश्न आमच्या मनात येईल ना, की प्रश्नानेच का बरं हो? पहिले आधी तत्वज्ञान सांगायचं नाही, आधी प्रश्न विचारला. का बरं प्रश्नापासून सुरुवात केली? तर आमची इंद्रिय जी आहे ही बहिर्मुख झालेली आहे. इंद्रिय बहिर्मुख असतातच, झालेली नाही, असतातच. परांची खाणी मग सगळ्यांना माहिती, ही इंद्रिय आमची बहिर्मुख असतात. आणि म्हणून या बहिर्मुख इंद्रियांवर संयमन करून, इंद्रिय निग्रह करून आत्मस्वरूपाची इच्छा आम्हाला निश्चितपणे केली पाहिजे. या इंद्रिया अनियंत्रित आणि उच्छृंखल आहे. इंद्रिय उच्छृंखल आहे, अनियंत्रित आहे, त्यांच्यावर त्यांचा निग्रह नाहीये. इच्छा झाली की आम्हाला ताबडतोब ती पूर्ण व्हावीशी वाटते की नाही, म्हणजे आमची इंद्रिय हे आमच्या ताब्यात नाही. म्हणून उपनिषदांनी या ठिकाणी शांती मंत्र दिलाय, आप्यायन्तु ममांगाने. म्हणजे माझे सगळे इंद्रिय कसे बनू? बलवान बनू. बलवान बनू म्हणजे जे आवश्यक आहे, ज्यामध्ये शाश्वत हित आहे, असंच या इंद्रियांनी ग्रहण करो. आणि त्यावर माझा पूर्णपणे नियंत्रण असो, यासाठी म्हणून श्रुती मंत्राने आम्हाला पहिले आप्यायन्तु ममांगानी हा शांती मंत्र दिलेला आहे.
म्हणजे इंद्रिय जी आमची बहिर्मुख आहे, या बहिर्मुख इंद्रियांची प्रवृत्ती, बहिर्मुखता ही प्रवृत्ती सोडून त्याला आम्ही अंतर्मुख करायला पाहिजे. अंतरनिष्ठ ती तुके तरले. आम्हाला अंतर्निष्ठ पहिले व्हायला पाहिजे, आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हे तत्व, शाश्वत तत्व जाण्यासाठी आम्हाला श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंनाच शरण जावं लागेल. हेही आम्हाला श्रुती सांगते, सारखं सारखं सांगते आहे. आणि आचार्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की वैराग्यशील पुरुषालाच आत्मज्ञानाचे चिंतन, मनन हे करण्यासाठीच सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून विहित, निषिद्ध, प्रायश्चित्त कर्म जे आहे याचे स्वरूप जाणून घेतले, याचे ज्यावेळेला आम्ही स्वरूप जाणून घेऊ त्यावेळेला तेने आज्ञा कळे ईश्वरी, प्रतिबंध होय तो दुरी, हरिप्रेमाची ये गजरी, जीव उजळे. काका म्हणतात आहे की ईश्वराच्या आज्ञा आम्हाला समजून येतात ज्यावेळेला चित्त शुद्ध आणि शांत स्थिर होतं त्यावेळेला, आणि मग त्याचं आचरण केल्यानंतर आत्मज्ञानाचं प्रतिबंध दूर होतात आणि ईश्वरा विषयीच्या प्रेमाने जीव उजळून निघतो, म्हणजेच मलविक्षेप दूर होतात आणि त्या ठिकाणी वैराग्य ही वृत्ती फळफळते, या वृत्तीचा उदय होतो. त्याच वेळेला ईश्वराविषयीचा प्रेमामध्ये आमचा जीव उजळून निघायला पाहिजे. केव्हा उजळून निघालो ईश्वराबद्दलचं प्रेम? तेव्हा आमच्या लक्षात येईल आम्ही त्याच्या आज्ञा ज्यावेळेला, भगवंताची आज्ञा आहे म्हणजे ज्यावेळेला आम्ही ईश्वराला पूर्णपणे शरण जाऊ. निष्कामता महत्वाची आहे की नाही? शरणागतीसाठी आहे की नाही निष्कामता महत्वाची? म्हणून निष्काम कर्म आणि उपासना, त्यांनीच आम्ही ईश्वर शरण राहू. आणि ईश्वर शरणागती नंतर या सगळ्या ईश्वराच्या आज्ञा आहेत, आज्ञेत आम्ही राहून मन आणि विक्षेप आमचे त्यावेळेला दूर होतील. याला जीव उजळून जाणं असं म्हणतात, कारण ते दोष निघून गेले. सोन्यामधलं किडा निघून गेलं. आणि किती माऊलीची ओवी, किडा निघून गेल्याबरोबर सोनं सोनपणाला प्राप्त झालं की नाही? तसं जीवामधला जे किडाळ आहे, मला विक्षेपच्या रूपाने जे किडाळ आहे हे निघून गेलं, त्यावेळेला तो जीव उजळून निघाला. कशासाठी? आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञानदीप ठेवण्यासाठी, दैवत ठेवण्यासाठी तो उजळून गेला. आणि मग त्या अंतःकरणात तो ज्ञानदीप तेवत राहतो अखंड. मग आम्हाला संत सांगतात अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे. आता बाबा लागलाय दीप, आता मालवू नको. आता त्याला नीट सांभाळून ठेव. तो निर्णय, ती वृत्ती आता मात्र जोपासून ठेव. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यात सहजता येत नाही तोपर्यंत. एकदा सहजता आली निर्णयाला की मग मात्र आम्हाला काहीही करावं लागत नाही. म्हणून वैराग्याशिवाय आत्मज्ञानाचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. म्हणून ह्या अंतःकरणाला सर्व बाह्य साध्य आणि साधनापासून निवृत्त करावंच लागेल. म्हणजे अनासक्त वृत्तीने आम्हाला प्रत्येक व्यवहार आजपासून करावा लागेल. जर आम्हाला संबंध प्रस्थापित करायचे असतील, दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष, काय संबंधाचं दिलंय, वर्णन केलंय शास्त्राने, दृढ, अपरिवर्तनीय. सांगा बरं, जगातले कोणते संबंध दृढ आणि अपरिवर्तनीय असे आहेत? एकही नाही. दृढ आणि सगळे संबंध परिवर्तनीय असतात. वाटतं आपल्याला दृढ आहे, पण ते परिवर्तन त्याच्यामध्ये होतच, काळाप्रमाणे परिवर्तन घडतच. म्हणून फक्त जीव ब्रह्मैक्य संबंध असा आहे की तो दृढ आणि अपरिवर्तनीय आहे, आणि तो मला सिद्ध करायचा आहे. त्यासाठी हा सगळा संबंध भाष्याचा अभ्यास, त्यासाठी संबंध भाष्यासाठी नेमका काय पद्धतीने साधन करावं हे साधनच आम्हाला आचार्य सांगतात आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाचं
फळ सुद्धा आम्हाला आचार्यांनी सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या ह्या ज्ञानाने काय होणार आहे, आत्मज्ञानाने काय होणार आहे, अज्ञानाचा संपूर्णपणे नाश होणार आहे. आणि नाश एकदा झाला की शोक मोहरूपी संसाराचा ध्वंस होणार. आपण बघितलं ईशामध्ये तत्र को मोह का शोका एकत्व मनुपश्यता. त्या ठिकाणी कुठे मोह कुठे शोक, एकत्व मनुपश्यता. सगळीकडे एकच दिसते हो, एकाशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. अद्वैत अद्वैतमय एकला दुजन कोणी मजला. याला एकत्व मनुपश्यताम असं म्हणतात. आणि हे आत्मज्ञानाचं फळ आहे, हे आम्हाला या ठिकाणी आचार्य सांगतात आहे. म्हणून ऐसेनी पावन शांता या उपनिषदी असता नाना युक्तीची व्यवस्था जाणणे आत्मा पवित्र आणि शांत. पण हे केव्हा शक्य होईल? पवित्र आणि शांत चित्त ज्या वेळेला आमचं होईल त्याच वेळेला उपनिषद जाणण्याची जिज्ञासा निर्माण होईल. आणि ह्या जाणण्यासाठी युक्ती सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उमगतात. जीव उजळून निघतो जे म्हटलंय ना काकांनी, ते त्याच्यासाठी त्या युक्ती आम्हाला कळतात. त्या युक्ती कशा असतात, या युक्ती याचं आम्हाला आकलन होतं. आणि हे आकलन झालं की मग मात्र आम्ही आत्मज्ञानासाठी प्रवृत्त निश्चितपणे होतो, निश्चितपणे होतो. म्हणून गोविंद उपासिता प्रेमे संसार उपयोगी न गमे चित्त विषयी न रमे शांत होय. आणि मग असं हे ज्यावेळेला संसाराची आसक्ती आमची नाहीशी होते, म्हणजे अनासक्त वृत्ती ज्यावेळेला होते त्यावेळेला काका म्हणतात की पंचविषयांमध्ये ते चित्त रमत नाही. काकांनी खुणागाठा सांगितल्या हो त्यांच्या संबंध भाष्यामध्ये. संबंध भाष्य उघडा आणि बघा, त्याच्यात खुणागाठा सांगितलेले आहे चित्त शुद्ध होण्याच्या, चित्त शांत होण्याच्या. आणि आम्हाला प्रत्येक ओवीपासून एक एक स्टेप बाय स्टेप काकांनी समोर आणलेलं आहे. काय करा, कर्माचं अनित्यत्व लक्षात आलं ना, मग विहित कर्म करा. विहित कर्माने काय होणार आहे? चित्त शुद्ध होणार आहे. तिसरी ओवी सांगितली. मग चित्त शुद्ध होऊन काय होणार आहे? चौथी ओवी सांगते आम्हाला की मुमुक्षुत्व प्राप्त होणार आहे. तुमच्यामध्ये तीव्र मुमुक्षुत्व प्राप्त झालं का? जर आम्हाला तीव्र मुमुक्षुत्व तयार झालं असेल तर चित्त शुद्ध झालेलं आहे. आणि जर असं वाटत असेल आता असं करतो, एवढं रिटायरमेंट नंतर लागतोच अभ्यासाला, तीव्र मुमुक्षुत्व नाही. इतकं केल्यानंतर मग अभ्यास करतो, ही जी वृत्ती आहे. रिटायरमेंट मी एक उदाहरण दिलं, परंतु सामान्य प्रवृत्ती अशी असते आमची की एवढं झालं की मग मी हे करतो, इतकं झालं की हे करतो. ही जी प्रवृत्ती आहे मानवी मनाची, ही प्रवृत्ती आम्हाला जे करायचं ते करू देत नाही. म्हणून आत्ताच करतो, हा बघा बसलोच अभ्यासाला, सुरू झाला, ही प्रवृत्ती यावी आत्म्यावर उडी झडझडू नये. म्हणून चित्त शुद्ध झालं तर मुमुक्षुत्व प्राप्त होतो. काकांनी स्टेप बाय स्टेप आम्हाला आणलेलं आहे. खुणागाठा सांगितले, तेवढ्या खुणागाठा लक्षात घ्यायच्या आणि समोर चालायचं. आता जर आम्हाला मुमुक्षुत्व प्राप्त झालं असेल तर आता एकच ध्यास असतो की फक्त आत्मरूपता, ब्रह्मरूपता. एकच गोष्ट आम्हाला दिसत असते, त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. फक्त विठ्ठल सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. असा जर का सातत्याचा विचार अंतःकरणात जागा असेल तर काका म्हणतात जगताकडे पाहताना मिथ्यत्व जाणवू लागते. चित्त शुद्ध झाल्याचे परिणाम आहे ते. मिथ्यत्व जर आम्हाला जगताकडे पाहताना जाणवत असेल तर पंचविषयांचे वास जर आम्हाला स्पष्ट दिसतात. चित्त शुद्ध झाल्याच्या खुणागाठा, पंचविषय मला बांधतात आहे हे मला दिसतं आणि मी त्या पाशामधून सुटण्यासाठी प्रयत्नशील राहतो. मग कुठे जायचं? नुकतंच नवरात्र आटोपलंय बघा, सगळ्यांनी आरती म्हटलीये, तुझं समोर रूप दुसरे परमेष्ठी अन्य नसे या सृष्टी. त्याचा अर्थ सृष्टीमधल्या सगळ्या रूपाचा त्याग केलेला आहे आणि फक्त
भगवतीचं रूपच स्वीकारलेलं आहे. कारण ते रूप आम्हाला स्वरूपाकडे घेऊन जात आहे, हा पक्का निर्णय आमचा झालेला आहे. म्हणून आता जगातल्या सगळ्या रूपामधलं मिथ्यत्व आमच्या लक्षात आलं की नाही, की ओम ज्यावेळेला आम्ही आरती मधली म्हणतो त्यावेळेला सगळ्या रूपामधलं मिथ्यत्व लक्षात आल्याशिवाय ह्या रूपाचा स्वीकार आम्ही केला का? नाही ना केला. कारण हे रूप आम्हाला स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे आणि जगतातलं एकही रूप आम्हाला स्वरूपापर्यंत घेऊन जाणार नाही. हा निर्णय त्या ठिकाणी अंतःकरणाचा झालेला असल्यामुळे संतांच्या वाणीतून हा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. चित्त शुद्ध झाल्याचं लक्षण आहे की पंचविषयांची पाच या ठिकाणी स्पष्ट दिसतात आणि मिथ्यात्व आम्हाला जाणवू लागतं. आणि मग त्या चित्तामध्ये, शुद्ध चित्तामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी, होणारं सगळं कर्म या ईश्वराच्या आज्ञा म्हणून मी स्वीकारतो. काय सुंदर काकांनी आम्हाला पायरी पायरीने इकडे आणलंय हो. हे आम्हाला समन्वय शोधता आला पाहिजे आणि हा समन्वय शोधून ज्यावेळेला अभ्यासू त्याला आचरण एकदम सोपं होईल. आचार्यांनी सुद्धा ह्याच पायरी पायरीने आम्हाला आणलेलं आहे. अशा प्रकारचं शुद्ध चित्त झालेलं वैराग्यशील होतं, वैराग्य संपन्न होतं आणि मग त्या ठिकाणी आत्मजिज्ञासा निर्माण होते. इतकं झाल्यानंतर जिज्ञासा तयार होते. दुसरी ओवी ते 8, 2 ते 8 एवढा प्रवास आधी मला करायचा आहे आणि माझा प्रवास होतो की नाही याच्या खूण गाठा पण आम्हाला आचार्यांनी पण दिलाय आणि काकांनी पण दिलेले आहे. ह्या खूण गाठा बांधत 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 जिज्ञासा तयार होते की नाही आम्ही बघायचं. आणि अशी जिज्ञासा तयार झाली आणि एकदा आम्ही आत्मरूप झालो की त्याचं फळ पण सांगून दिलंय. तत्र को मोह का शोक, बस एकत्व मनुपश्चाताम. आणि या ठिकाणी सर्व संशयाचा निराश होतो. या तिथे निराश होतो, तोपर्यंत निराश होणार नाही. म्हणून आचार्य आम्हाला या ठिकाणी सांगतात आहे, अगदी स्पष्ट करतात आहे की तत्व जिज्ञासू, वैराग्य संपन्न, मुमुक्षु मग या ठिकाणी असा विचार करतो की मला आता या पुत्रपौत्रांचा काय उपयोग. आचार्य स्पष्ट करतात आहे, तत्र एवच परिव्राज्य विधाने हेतु हा उक्तः. या ठिकाणी आचार्यांनी सांगितलंय, पूर्ण आता वाचत नाही, वेळ जाईल हो. आचार्य भाष्यामध्ये पूर्णपणे दिलेलं आहे. आणि म्हणून मग तत्व जिज्ञासू, एकदा जिज्ञासा आतमध्ये तयार झाली की मग विचार कसा करायला लागतो की आता मला या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी पुत्र पौत्राची, प्रजेची काय आवश्यकता आहे. म्हणजे पुत्र पौत्र, प्रजा आणि ज्या ईश्वर आपण ज्या सांगितल्या आहे याची आता आवश्यकता भासत नाही. त्याची प्रतिष्ठा आपोआप कमी होते, व्यवहारापुरतीच एवढी राहते. कारण व्यवहार होणार नाही त्याच्याशिवाय, पण व्यवहारापुरताच राहतं. पण बाकी त्याच्या ज्या इच्छा असतात, कामना आमच्या असतात, या सगळ्या आपोआप शांत होतात जर तत्व जिज्ञासू आम्ही असू तर. आणि अशामध्ये मग मनुष्यलोक, पितृलोक, देवलोक हे सगळे जे उपासनेची जी साधनं आहेत, ही सगळी साधनं इष्ट नाहीत ह्याचा आमचा सुद्धा सहज निर्णय होतो. आता कर्म त्या ठिकाणी गळून पडलं की नाही, या ठिकाणी हे कर्म गळून पडलं की नाही, निश्चितपणे गळून पडलं. सकामता गळून पडली पाहिजे, कर्म गळून नाही, सकामता त्यातली गळून पडली पाहिजे आणि निष्कामता त्या ठिकाणी स्थापित झाली पाहिजे. पण अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला, आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे विचार केला, काकांनी दिलेल्या या ठोकताळ्याप्रमाणे, खुणा गाठ्यांप्रमाणे जर आमचं साधना प्रवास सुरू असेल, आमची साधना जर चालू असेल, ही सगळी साधना दिली काकांनी, संबंध प्रस्थापित होण्यासाठी साधना दिली आहे. ठोकताळे ज्यांनी त्यांनी लावून पहा आपल्याची.
ती मीटिंग संपल्यानंतर घेऊन बसावं काकांचं पुस्तक संबंध भाष्य आणि परत एकदा हे संबंध भाष्य वाचा. त्यांच्याकडे आचार्यांचं असेल त्यांनी आचार्यांचं घेऊन बसा आणि हे ठोकताळे लावून बघा आपल्याशी आपण किती किती याच्यामध्ये बसतो आहे आणि नसेल बसत तर आपण काय केलं पाहिजे अजून. म्हणून श्रवण आवश्यक आहे, सातत्याचं श्रवण आवश्यक आहे. सातत्याच्या श्रवणाने ह्या गोष्टी सहज होतात. म्हणून आम्हाला आचार्य सांगतात आहे की नित्य अज आणि अजर रहित अमृत स्वरूप अभय म्हणजे भयरहित असं जे आमचं स्वरूप आहे हे कर्माने वाढत नाही आणि कर्माने याचा क्षय सुद्धा होत नाही. क्षय पण हे पावत नाही आणि कर्माने हे वाढत सुद्धा नाही. म्हणून या ठिकाणी अनित्य साधनांचा उपयोग नाही. यात कृतक तत् अनित्यम इति. बस. म्हणून कर्म स्वतःच निर्मित आहे, कर्माला सुरुवात आहे आणि शेवट पण आहे. म्हणून कर्म कालबाह्य पण आहे. कितीतरी उपासना आता कालबाह्य झालेल्या आहेत. काळामध्ये अनेक कर्मांचा नाश झालाय. आपण सहज बोलता बोलता म्हणतो की नाही, अहो आमच्या लहानपणी नाही का केवढ्या मोठ्या प्रमाणात हे सण व्हायचे. आता नाही होत तेवढे, इतका वेळ पण नसतो, साधनं पण नसतात. म्हणजे आम्ही मान्य केलंय की नाही कर्माचा नाश झालाय, अनेक उपासना लोप पावल्यात, मान्य केलंय की नाही. मग हे जर आम्ही एक गोष्ट आम्ही जर मान्य केलेली असेल तर आम्ही दुसरी पण गोष्ट या ठिकाणी मान्य करायलाच पाहिजे की कर्मानी आत्मज्ञान होणार नाही आणि तो संस्कार दृढ करण्यासाठी एवढं सगळं खटाटो. एक गोष्ट मान्य केली आहे तर दुसरी आपोआप होणारच आहे, पण दुसऱ्याबद्दलचं श्रवण आमचं नसल्यामुळे तो निर्णय घ्यायला आम्हाला जरा कठीण जातंय. आत्मस्वरूप हे नित्य आणि शाश्वत स्वरूपात असल्यामुळे अज्ञानाचा निराश होणं गरजेचं आहे. अज्ञानाचा निराश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही साधनाने आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. साधनाने आत्मस्वरूप प्राप्त होतो हा फार मोठा भ्रम आहे आणि काकांनी याला पाप म्हटलंय. साधनेमध्ये 5 पाप काकांनी सांगितलेली आहे. त्यामधलं हे एक पाप आहे की साधनांनी मला आत्मप्राप्ती होईल, अभ्यासाने मला आत्मप्राप्ती होईल नाही. अभ्यासाने नाही, अभ्यास सुद्धा साधनच आहे. त्यांनी फक्त आमची अविद्येची निवृत्ती होणार आहे, अज्ञानाची निवृत्ती होणार आहे. कारण ज्याला मला प्राप्त करायचंय ना ते माझ्यापासून भिन्नच नाहीये, ते मीच आहे. म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे माझी स्वतःची स्वतःला प्राप्ती होणं हे पक्क अगदी लक्षात असावं. माझीच प्राप्ती मला करून जगायची असेल तर त्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही, फक्त अज्ञानाचं आवरण दूर करावं लागतं. अविद्या अज्ञान जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य नाही. म्हणून यथार्थ ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. व त्यासाठी काय व्हायला पाहिजे? जर कर्माने होत नाही, उपासनेने होत नाही तर मग कशाने काय व्हायला पाहिजे? यथार्थ ज्ञान. बस यथार्थ ज्ञानानेच हे शक्य आहे. कारण ज्ञानम न पुरुषतंत्र, ज्ञानम वस्तुतंत्रत्व हा सिद्धांत आहे. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, पुरुषाच्या तंत्राप्रमाणे चालणार नाहीये, तो वस्तुतंत्र आहे. घट जसा आहे तसाच मला त्याचं ज्ञान झालं पाहिजे. तो मातीचा आहे, त्याला रंगवलेला आहे, तो लहान आहे, तो मोठा आहे, जसा काही असेल तसच्या तसा ज्यावेळेला मला तो घट मला त्याचं ज्ञान होईल त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. माझ्या इच्छेवर ते ज्ञान अवलंबून नसतो. तो घट सुंदर दिसावा मला असं जर मी म्हंटल तर खरंच तो सुंदर दिसेल का? नाही, तो आहे तसाच दिसेल, जसा बनलाय तसाच दिसेल.
मी कितीही इच्छा केल्या की हा किनी घट सोन्याचा असा दिसावा मला, तो दिसणार आहे का? नाही ना, कारण तो तिथे मातीचा आहे. मातीचा बनवून ठेवल्यामुळे मला मातीचाच दिसणार आहे. याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. आणि घटाच्या ऐवजी जर मला असतं काही काही, तो अहो तुम्हाला तो घट दिसतोय पण मला की तो फक्त मातीचाच गोळा दिसतोय, असं काही जण म्हणतात. तो त्यांच्या दृष्टीचा दोष आहे. तो त्यांच्या दृष्टीचा दोष आहे. त्या चुकीचं ज्ञान त्यांना होत आहे, म्हणून अयथार्थ ज्ञान होत आहे. वास्तविक पाहता काय आहे? ब्रह्मच सगळीकडे आहे. अधिष्ठान रूपाने ब्रह्मतत्वच आहे. ब्रह्माचंच अधिष्ठान आहे, पण आम्हाला जगतच दिसतंय हो, नाही दिसत ब्रह्मतत्व. अधिष्ठान दृष्टीच नाही आमच्या जवळ, त्यामुळे फक्त जगतच दिसतंय. पण नुसतं दिसतंय का जगत? देहादी जगत. जगत म्हणजे देहादी. आपण देहाला वेगळं ठेवतो, पण जगताला मिथ्या म्हणणं फार सोपं आहे. देहादी जगतच दिसतंय, नुसतं दिसत नाही. तर ते आम्हाला सत्य वाटतंय, नुसतं नाही दिसत, सत्यही वाटतंय. म्हणजे होणार ज्ञान हे यथार्थ आहे का? नाही. अयथार्थ ज्ञान आम्हाला नेहमी होतं आणि अयथार्थ ज्ञानामध्येच आम्ही रमतो रेंगाळतो. कशी जिज्ञासा तयार होणार आहे? कशा युक्त्या आम्हाला सापडणार? कशा सापडतील युक्त्या? तत्वमसी यात युक्ती सांगितली आहे की नाही? भागत्याग लक्षण ही युक्ती आहे की नाही? ही युक्ती आम्हाला कळतच नाहीये हो. ही युक्तीच नाही कळत आहे. काय त्यागाचं आणि काय स्वीकारायचं हे कळतच नाहीये. जीव आणि ईश्वर यांच्यामधल्या उपाधीला त्यागायचं आणि याच्यामधल्या चैतन्याला स्वीकारायचं, पण ही युक्तीच आम्हाला कळत नाहीये. का कळत नाही? कारण आम्हाला अयथार्थ ज्ञान होत आहे. आम्हाला त्या उपाधीच खऱ्या वाटतात आहे. उपाधीतच आम्ही रंगतोय, म्हणून अयथार्थ ज्ञान आम्हाला होत असल्यामुळे यथार्थ ज्ञानाकडे आमची जिज्ञासा तयार होत नाही. आणि म्हणून मला यथार्थ ज्ञान झालं पाहिजे अशी जोपर्यंत आतमध्ये तळमळ तयार होत नाही, तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. आणि जोपर्यंत अनासक्त वृत्तीने मी राहणार नाही, विवेक वैराग्य संपन्न असा मी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही जिज्ञासा तयार होत नाही. आणि अशी ही जिज्ञासा जी आहे, ही ह्या उपनिषदांमधून केनेशितम ह्या श्रुतीमधून दर्शवलेली आहे. म्हणून प्रश्नापासून सुरुवात, म्हणून प्रश्नाचा माझा संबंध, आणि म्हणून या उपनिषदांशी माझा म्हणजे या जीवाचा संबंध ज्या वेळेला आम्ही जोडू, त्याच वेळेला तद्रूप एकाच उपनिषदामध्ये पहिल्याच मंत्रामध्ये काय ताकद आहे श्रुतींची. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी आम्हाला सांगतात आहे, पण त्यासाठी कशाची आवश्यकता आहे हो? या सगळ्या ह्या संबंध प्रस्थापित करण्यासाठी, हे ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी सगळं सांगितलं हो आता. परंतु कोणाची गरज आहे? लग्न लावण्यासाठी भटजीच पाहिजे असतो, त्याच्याशिवाय नाही लागत ना. परंतु माफ करा, या ठिकाणी आवश्यकता श्री गुरूंची आहे, पण श्री गुरूंना तो दर्जा मी देत नाहीये. फक्त मी त्या ठिकाणी त्यांच्याशिवाय होतच नाही हे सांगण्यासाठी अर्थवाद या ठिकाणी लक्षात घ्या. जसं भटजीशिवाय लग्न लागल्याचं आम्ही घोषितच करत नाही, तसं अगदी तेवढंच श्री गुरूंशिवाय आत्मप्राप्ती शक्य नाही. बस हेच आम्हाला आचार्य शेवटचा मुद्दा सांगतात आहे. म्हणून आचार्यवान पुरुषो वेद आम्हाला सांगतात आहे आचार्य की साधकाला गुरूंची प्राप्ती झालेली असेल, तोच साधक आत्मस्वरूपाला यथार्थपणे जाणतो. यथार्थ ज्ञान तेव्हाच होतो, बाकी नाही. म्हणून पाठी सुकृताचे नि मिळे, विरक्तीचे नि बळे, सद्गुरु अवचित मिळे, ज्ञानदानी. काका म्हणतात मोक्षाला सुकृतामुळे आणि वैराग्याच्या बळावर
फार महत्वाचे 2 मुद्दे परत काकांनी इथे पुन्हा गाठा सांगितले. हो, काकांच्या ह्या 13 ओव्या म्हणजे संपूर्णपणे साधन दिलेलं आहे. मुमुक्षूला सुकृतामुळे आणि वैराग्याच्या बळावर. नुसतं सुकृत नाही जमणार, प्रपंचामध्ये सुकृतामुळे सगळं मिळेल. भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. बरोबर आहे, खूप सुकृत आहे म्हणून विठ्ठलाची आवड निर्माण झाली. परंतु नुसती आवड निर्माण होणार नाही. नुसती आवडीवर पुरेसं तेवढं भांडवल, आवडीचं भांडवल पुरेसं नाही, तर त्या जोडीला वैराग्य हवं. तेव्हाच ती अविद्या निवृत्ती होईल. आणि अविद्या निवृत्ती करून आत्मज्ञान देणारे सद्गुरू भेटतात. तेव्हा सद्गुरू भेटतात. ज्या वेळेला पूर्व सुकृत आणि वैराग्य त्यांचा मेळ असतो, तेव्हा असे सद्गुरू आम्हाला भेटतात. आणि मग ते सद्गुरू आमच्या या अविद्येचा, अविद्या माते भास करू, तो एकची होय सद्गुरू. म्हणून तयाचा आदरू शरण रूप. असा अविद्या रूप अंधार नाहीसा करणारे श्री गुरु एकच सूर्य आहे बस. म्हणून त्यांना शरण जा आणि त्यांच्या विषयीचा आदर नेहमी व्यक्त होऊ द्या. बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये नेहमी व्यक्त होऊ द्या. नाथ महाराजांनी 28 अध्याय लिहिले. 28 अध्यायामध्ये प्रत्येक सुरुवात ही श्री गुरूंच्याच स्तुतींनी केली आहे, श्री गुरु नमनांनी केली आहे, श्री गुरूंच्या स्तुती कवनांनी केली आहे. 28 वेळा आपण 28 वाक्य सुद्धा श्री गुरूंबद्दल बोलू शकतो का? विचार करू, आपण नक्की करू विचार. मीटिंग संपल्याबरोबर अगदी शांत बसा आणि 28 वाक्य माझ्या श्री गुरूंबद्दल मला लिहिता येतात का, वाचता येतात का, बोलता येतात का? खूप झालं, खूप झालं. 28 अध्यायामध्ये कितीतरी ओव्या केल्या. माऊलींनी प्रत्येक अध्यायाच्या आधी श्री गुरूं स्तुती उद्गार, आदरोद्गार, कृतज्ञता सगळ्या पद्धतीने व्यक्त केलेले आहे. काय वेगवेगळ्या कल्पना मांडल्या तो प्रत्येक वेळेला. नाथ भागवत रोज पठण चालू आहे, रोज त्याच्यावरचं निरूपण चालू आहे. आणि लक्षात येतोय की प्रत्येक वेळेला श्री गुरूंच्या त्या ओव्या जेव्हा येतात, उद्धृत होतात, त्यावेळेला लक्षात येतो की आजच्या अध्यायामध्ये वेगळ्याच पद्धतीने नमन केलंय, आजच्या याच्यामध्ये वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केलेलं आहे श्री गुरूंचं रूप. आदर व्यक्त करा, काका म्हणतात, तो आपोआप होतो. अंतःकरण वृत्ती आता श्री गुरु शिवाय जेव्हा विचारच करत नाही ना, तेव्हा अशा पद्धतीने निर्मिती होते सांगायची. तो आदर व्यक्त होतो आणि असा आदर माझ्याकडून व्हायला पाहिजे. आणि असा ज्या वेळेला आदर आमच्याकडून व्यक्त होतो, त्याच वेळेला श्री गुरूंकडून यथार्थ ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होते. कारण आत्मवस्तू अतिशय सूक्ष्म आहे, इंद्रिय गोचर आहे, ती निर्मित वस्तू नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, इंद्रियांचा विषय नाही. हे सगळं जरी आहे, म्हणून आचार्य सुद्धा आदेश आम्हाला देतात की बाबा रे, या आत्मवस्तूला जाणण्यासाठी, तत्रूप होण्यासाठी पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात्. म्हणजे विद्वान पुरुषाने सुद्धा स्वतःच्या बुद्धीने ब्रह्म विचार करू नये. का आचार्यांचं हे सांगितलं, सांगितलं आचार्यांची आज्ञा बघ. आचार्यांनी श्री गुरूंचं महत्व केवढं दिलंय की पंडित जरी असला तरी स्वतःच्या बुद्धीने त्यांनी ब्रह्म विचार करू नये आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंनाच शरण जावं. त्याशिवाय कोणताच साधक ऐहिक आणि पारलौकिक भोगाच्या आसक्तीपासून विरक्त होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतरच तो विरक्त झाल्यानंतर गुरूंना शरण जातो आणि केनेशित पतती प्रेषितम म्हणा, प्रश्न विचार. तोपर्यंत तो प्रश्नासाठी प्रश्न, पुस्तकात छापलाय म्हणून प्रश्न, उपनिषदांची सुरुवात आहे म्हणून प्रश्न नाही. तो प्रश्न आजपासून माझा व्हायला पाहिजे. आता संबंध जोडल्या गेला. माझा प्रश्न मला वाटला पाहिजे आणि माझा प्रश्न वाटून आज दिवसभर या प्रश्नाने मला छळलं पाहिजे.
म्हणजे मग त्यानंतर आम्हाला त्या प्रश्नाची उकल उद्यापासून करून देणारा अधिकारी वाणीतून या प्रश्नाची उकल होणार आहे. आणि अशा पद्धतीने हे संबंध भाष्य जर आम्ही नीट अभ्यास केला तर एकची मुमुक्षु कोणी लागला श्री गुरुचरणी पुढती तयांची बोलणी प्रश्नोत्तराची. असाच कोणी एक मुमुक्षु सद्गुरूंच्या चरणी शरणभावाने राहिल्यानंतर त्यांची प्रश्न आणि उत्तर रूप संवादात्मक बोलणी पुढे उपनिषदात सांगितलेली आहे. असाच कोणी एक मुमुक्षु म्हटले काकांनी, तो मीच आहे. असाच कोणी मुमुक्षु मीच आहे आणि मला श्री गुरूंच्या चरणाशी राहून त्यांची शरणागती पत्करून प्रश्न विचारायचा आहे. कोणता? केने शितम पतती प्रेषितम. हा प्रश्न मला विचारायचा आहे. उद्यापासून या प्रश्नाची उकल होणार, अधिकारवाणीतून उकल होणार. आज या ठिकाणी संबंध भाष्य याला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी साहेब. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण 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 हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी.